कोणत्याही नव्या व्यक्तीला जर मला ह्या ज्ञानाविषयी समजवायचं असेल तर काय वैशिष्ट्य सांगता येतील त्यांना समजवण्यासाठी? हा शॉर्टकट असलेला मार्ग आहे. तप नाही, त्याग नाही, वैराग्य नाही. शॉर्टकट म्हणजे जसं इथून दिल्लीहून आपल्याला मुंबईला जायचं असेल तर पूर्वीच्या काळात म्हणजे आपले काका गेले असते बैलगाडीतून, 4 दिवसांनी पोहोचले असते. कोणी सायकलवरून जाईल तर 2 दिवसांनी पोहोचेल. पण आज तर फ्लाईट आहे, 1 तासात उतरतो आपण. तो शॉर्टकट आहे. हे भौतिक विज्ञान आहे. तसं आध्यात्मिक विज्ञान आहे. असंच काहीसं विज्ञान आहे की ज्यामध्ये तप, त्याग, त्यामुळे जो व्यवहार आधी अज्ञानतेने जे मोह बांधले होते आपण चीजवस्तूंच्या प्रती, व्यक्तींच्या प्रती, सगळ्यांचा परिग्रह सोडावा लागत होता. असं सोडत सोडत पुढे चाललो तर या अहंकारा त्यालाच सोडायचं आहे, अज्ञानतेलाही सोडायचं आहे आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करायची. तर असे ज्ञानी कधी क्वचित असतात, त्यांच्यामुळे हा शॉर्टकट प्राप्त होतो. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला हेच ज्ञान दिलं युद्धभूमीमध्ये की तुम्ही अर्जुन नाही, तू स्वतः आत्मा आहेस. आत्मवत सर्वभूतेषु. मीही शरीर स्वरूपात दिसतो आहे, तो मी नाही आहे. मला तत्व स्वरूपात ओळख. तेव्हा ते ज्ञान मिळालं. पण बघा युद्धभूमीवर लढाई करत करत त्याच वेळी नंतर सारी लढाई झाली. कर्म करतानाही अकर्मदशा. मोक्ष मिळाला त्याला. ॲज पर चॉईस, कोणतं बंधन नाही, नियम नाही. अकर्म म्हणजे काय की इझी आहे, थोडा उशीर झाला हरकत नाही. असे बसा, असे बसू नका, हे ध्यान करा, एवढ्या क्रिया करा, एवढं हे करावं लागेल. करता भावातूनच मुक्त करवतात. लाईफस्टाईल बदलायची गरज नाही. कोणते नियम, कंट्रोल काहीच नाही आहे. ट्रेंडी ह्या काळाला अनुरूप सायंटिफिक युनिव्हर्सली ॲप्लिकेबल आहे. हे सायंटिफिक आहे. जसं 2H+O तो सिद्धांत आहे, तसा हाही एक सिद्धांत आहे, आध्यात्मिक सिद्धांत. स्वतः कोण आहे हे जाणून घ्या, नंतर ती जागृती आपोआप वाढत जाते. स्वयंक्रियाकारी विज्ञान म्हटलं जातं. आणि कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही संयोगात ॲप्लिकेबल आहे. मोस्ट प्रॅक्टिकल, मोस्ट अप्लाइड. तमाम दुःखांपासून मुक्त राहू शकता. नंतर तुम्ही सेफ्टी आहे, चिंता आणि भयरहित बनवतं आहे, सिक्युरिटी देतं. कारण अज्ञानतेमुळे अहंकार उभा राहतो. अहंकाराला सगळ्या प्रकारची दुःख आहेत. भोगवटा असतो. बुद्धी विकल्पी आहे, दुःख देते, भय उत्पन्न करवते. आत्मज्ञान झालं तर आत्म्याला कोणत्याच सेफ्टीची गरज नाही. स्वतःच सेफ साईड. अविनाशी तत्वाला कोणतीही विनाशी गोष्ट त्याचं नुकसान नाही करत. त्याचा तर अनुभव येतोच स्वतःला. अविरत अगदी संबंधांना बिघडवण्यापासून थांबवतो आणि बिघडलेले संबंध पुन्हा सुधरवू शकतो. नाही का, ताईंनी सांगितलं ना की आपण पूर्वीच्या आयुष्यातल्या चुका कशा धुवायच्या. म्हणजे व्यक्तींच्या सोबत रागद्वेषामुळे टक्कर होत असते, एकमेकांच्या चुका काढत राहतो, मतभेद होतात, दुःख होत असतं, वैरभाव निर्माण होतो. तेव्हा प्रतिक्रमण सांगतं की स्वतःच्या चुका, अकर्मविज्ञानामुळे स्वतःच्या चुका बघणं सुरू करायचं, दुसऱ्याला निर्दोष बघणं सुरू करायचं, स्वतःच्या चुकांना धुवून टाकायचं. संबंध बिघडणंही थांबू शकतात आणि व्यवहार आदर्श व्हायला लागतो. आणि ॲप्लिकेबल एव्हरीवेअर, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कामी येत असतं. रिझल्ट ओरिएंटेड आहे. कारण हे क्रियाकारी विज्ञान आहे. मी 17 वर्षी ज्ञान घेतलं होतं दादाजींकडून. बी मेकॅनिकल म्हणजे इंटरसायन्स झालो होतो. ज्ञान घेतल्यावर जागृती सुरू झाली की मी शुद्धात्मा आहे, दीपक वेगळा आहे. शिक्षणातही काही टेन्शन नाही, स्ट्रेस नाही. उलट आधी मार्क्स जे मिळायचे अभ्यासात टेन्शन त्याहीपेक्षा जास्त टक्के पडायला लागले. इझी झालं. आणि मी शुद्धात्मा आहे, अनंत ज्ञानी, अनंत दर्शनी. हा शिक्षण घेणारा दीपक इंजिनियर दीपक झाला, मी नाही. म्हणजे हा म्हणजे इंजिनियर म्हणजे अभ्यास करतानाही स्ट्रेसलेस अशी दशा होती. नंतर जॉब केला, बिझनेस केला, तरी कधी पैसे कमी जास्त यायचे तरी दुःखही नाही, आनंदच आनंद असायचा. सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्तीचा अनुभव यायचा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हे बर्फ, पाणी आणि वाफ स्वरूपाची कर्म कशी असतात? म्हणजे या ज्ञानविधीमध्ये काय होतं की ही जी वाफ स्वरूप आणि पाणी स्वरूपाची कर्म जळून जातात.
बर्फस्वरूप म्हणजे ती भोगावीच लागतात, त्यात काही बदल होऊ शकत नाही. पण जी कच्ची होती, परिपक्व नव्हती झाली, ती कच्ची कर्म सगळी जळून जातात ह्याच जन्मामध्ये. जी रेडी होतील दुसऱ्या जन्मात फळ देण्यासाठी असतात, त्यांची कर्मबीज बरीचशी जळून जातात. आणि जी कर्मफळासाठी रेडी झाली आहेत त्यांचं काही नाही करू शकत, ती तर भोगावीच लागतात. जसे की आपण एखाद्याच्या प्रती हिंसक भाव केला आणि त्यानंतर कधी पश्चातापही होतो. म्हणजे असा हा हिंसक भाव होतो. त्याचं बर्फासारखं कर्मफळ देण्यापर्यंतचं बघितलं तर माणसाचा द्वेष वाटो, नंतर जागृती येते, हे चुकीचं आहे. तेव्हा हा आत जो भरलेला माल निघून जातो, त्याचं प्रतिक्रमण केल्यामुळे तोही निघून जातो. व्यक्तीसोबत वैरभाव नाही बांधत, सुटो आपण त्यातून. आणि पूज्यश्री, प्रतिक्रमण फक्त चिकट फाईलचेच होते का? नाही, जिथे कुठे आपलं अतिक्रमण होतं मनाने किंवा वाणीने किंवा वर्तनाने, कोणालाही दुःख दिलं गेलं त्याचं प्रतिक्रमण करायचं आहे. अतिक्रमण माफी मागून धुवून टाकायचं आहे. आणि व्यवहार करताना जागृती तर असते, तरीही असं होतं की फाईल लवकर संपवावी, व्यवहार न व्हावा. भावना ठेवायची, समाप्त करण्याऐवजी समभावाने निकाल करायचा आहे, हे बटन दाबायचं आहे. समभावाने निकाल म्हणजे रागद्वेषाशिवाय व्यवहार पूर्ण करा, पूर्ण होईल. फाईलचा समभावाने निकाल करण्याची शक्ती द्यावी. विक्की, पंजाब. माझा प्रश्न हा आहे की मी ब्लाइंड आहे, तर मी आत्म्याचं ज्ञान कशा प्रकारे आत्मसात करू शकतो? कशा प्रकारे? आपण सांगितलं होतं ना शुद्धात्मा बघायचा, पण मी नेत्रहीन आहे, मग मी शुद्धात्मा कसा बघेन? समजून घ्यायचं सारं. विकी वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. आत्म्याचं ज्ञान बस. मग समोरचा कोणी असला तरी समजेल की नाही की हा तर शेजारचा माणूस बोलतोय, तेव्हा त्याच्या अंतरंगात शुद्धात्मा आहे, समजून घ्यायचं. हो, ते कळतं, पण मला ह्या हॉलमध्ये बरेच जण बसले, ते मला दिसत नाही दिसले तरी हरकत नाही, पण समजून घ्यायचं. समज तर खूप जास्त आहे दुसऱ्या माणसांपेक्षा. कोणी इथून चालत गेलं ना की लगेच समजतं की तोच माणूस आहे. त्याच्या पायांवरून तुम्हाला समजतं की हा माणूस जातोय. म्हणजे खूप जागृत, कारण एक सेन्स कमी झाला की दुसऱ्या सेन्समधला अवेअरनेस वाढतो. आत्म्याचं ज्ञान हे असं समजून घ्यायचं की पॅकिंग आहे, आतमध्ये शुद्धात्मा आहे. दीपकबाई, एक प्रश्न माझ्या घरच्यांचा आहे की ते विचार करतात की उद्या जर त्यांचं जर काही कमी जास्त झालं तर मग त्यांच्या मृत्यूनंतर माझं काय होईल? जे घडून गेल्या साऱ्या दुनियेत जेव्हा सगळे नाही, त्याचं काय की आपल्या आयुष्याचा आपण घेऊन आलोय, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा सगळा हिशोब घेऊन आलोय. कारण अज्ञानामध्ये सगळं सुख दडले असं म्हणतात. पण म्हणा की मला विश्वास आहे, दादाजींच्या कृपेने मला काही होणार नाही, मला पुढे सगळं काही मिळणार आहे. खूप खूप आभार, आपले आशीर्वाद सदैव आहोत. बस असेच राहा. सर, मला हे विचारायचं होतं ना की माझ्याजवळ सर्व काही आहे, माझे स्वतःचे घर आहे, आईवडिलांबरोबर राहतो आणि माझा स्वतःचा बिझनेस पण आहे, पण मी तरी खुश नाही आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव पार्थ आहे. तर मग आता खुश वाटण्यासाठी, खुश होण्यासाठी उद्या ज्ञान घ्या, नंतर ज्ञानात राहाल तर खुश राहाल. कारण संसारी कोणत्याही गोष्टी आपल्याला खुश ठेवू शकत नाही, त्या टेम्पररी. सर मला वाटतं की माझ्याकडे जे आहे ना ते मी नीट चालवू शकत नाहीये. ते चालवण्याचा जेव्हा अहंकार असतो ना, नाही चालवू शकत तोही अहंकार आहे, मी सगळं चालवू शकतो तोही दुसरा अहंकार. आणि अहंकार आपल्याला दुःखच देतो. करविता कोण आहे ते समजून घ्या, उद्या ज्ञान घ्या, पुढची चावी मिळेल. असं दुःखी व्हायचं कारण अज्ञानच आहे. मी करू शकत नाही, चांगलं सांभाळू नाही शकत, माझं हे नाही, माझं ते नाही, या अहंकारामुळे, बुद्धीमुळे सगळ्या प्रकारची दुःख आहेत. सर, जो मी बिझनेस सांभाळतो ना, जेव्हा सगळे आधी जे चालायचे ना दे मच बेटर इन्कम आणि जे आत्ता चालतं आहे ना तर त्याच्यात इन्कमच होत नाही आहे, बेटरपेक्षा पण कमी आहे. तर मी त्या एवढा, तर मला काय इन्कम करावं? कंपॅरिझन करू नका, शक्ती मागा की मला समभावाने निकाल करायचा आहे. हळूहळू समज वाढत जाईल. काय? गोविंद नारायण, दिल्ली. हा नमस्कार, जय सच्चिदानंद. बोला. माझा प्रश्न असा आहे की आत्मज्ञानाच्या आधी जी अवस्था असते आणि आत्मज्ञानाच्या नंतरची जी अवस्था असते, दोन्हीमध्ये काय अंतर आहे? असं काय होतं की म्हणजे अंतर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तो देहभाव तुटून जातो, आत्मभाव जागृत होतो. शारीरिक नंतर ज्या गरजा आहेत, सुखदुःख आहे, ते टच नाही होत. वाटायला लागतं की हे तर शेजाऱ्याचं आहे, गोविंदचं आहे, माझं नाही, मी शुद्धात्मा आहे. तर हा सगळ्यात मोठा फरक आहे.
आधी देहाला जे काही होतं, माझं झालं, मी केलं मानत होतात. आता समजायला लागतं की गोविंद वेगळा आहे, व्यवस्थित शक्ती गोविंदकडून करून घेते. मी शुद्धात्मा आहे. गोविंदचं काहीही, या गोविंदच्या सगळं कनेक्शनमध्ये बायको आहे, मुलं आहेत, घर आहे, पैसे आहेत, नोकरी आहे, दागिने आहेत, पैसे आहेत, सगळं गोविंदच आहे. आणि माझा पैसा गेला, तो गेला, आता तो आपला मानत होता. आता समजायला लागला गोविंदाचा हिशोब आहे, पूर्ण होतोय, कोणाचाही दोष नाही. तर अशा वेगळेपणाच्या जागृतीने अज्ञानता निघून गेली, रागद्वेष मागे पडले, क्रोध मान माया लोभ समाप्त होतात आणि समता राहते. शुद्धात्म्याच्या आनंदात राहू शकतात. यातच मला आणखीन विचारायचं होतं की सगळ्यात व्यक्तींना विषयांविषयी वाटतं की ज्यांना पूर्वजन्म होत असेल, आपला आत्म्याचं काय होत असेल, शरीराचा त्याग करताना त्याच्यानंतर काय होतं? त्याग करण्याचा अहंकार असतो. मी त्याग केला शरीराचा, अहंकार करतात. खरं तर आयुष्य कर्मांचा हिशोब पूर्ण होतो तेव्हा देहापासून स्वयं वेगळा होतो, तेव्हा त्याच्या समाधी दशेत राहतो स्वतः. तर आत्मज्ञानी आहे आणि मोक्षमार्गात प्रगती करतो, मोक्षाचं स्टेशन पूर्ण करतो, शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतो, सिमंदर स्वामींच्या शरणी पोहोचतो, मोक्षगती मिळते. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री, मी ना डिप्रेशनमधून बाहेर नाही येऊ शकत. मी खूप प्रयत्न केलाय माझ्या तात्पुरत्या सुखांना विसरून जावे, पण मी. काय नाव आहे तुमचं? नेहा. हां, मग तात्पुरती सुख नेहासाठी राहू द्या, तुम्ही लावून नाही घ्यायची. ती नेहा तर असेल टेम्पररी सुखातली, कारण तिनेच कॉजेस पेरले आहेत, त्याचाच इफेक्ट येणार. बघा, चहा नाश्ता केला, मजा आली, डोसा खाल्ला, मजा आली, पिझ्झा खाल्ला, मजा आली, तिला येणार. आपण सुख नाही घ्यायचं. हे तू कॉजेस पेरली होती, तुलाच परिणामी सुख मिळत आहे. ते मनाला सुख मिळेल, अहंकाराला सुख मिळेल. तुम्ही वेगळं राहायचं आहे. तुम्ही त्या टेम्पररीला सोडायचं नाही, तोडायचंही नाही, बस वेगळं ठेवायचं. नेहाला मजा येते, मला नाही, मी तर शुद्धात्मा आहे. मला शुद्धात्म्याचं समजलं आहे, ते माझं स्वरूप. त्या शेजारणीला आवडतं आहे तर खाऊ द्या दोनदा. तिला सांगायचं नॉर्मॅलिटी ठेव, जास्त एक्सेस करू नकोस. समभावने निकाल करायचा त्याचा. पूज्यश्री, एखाद्याशी एकदा का अटॅचमेंट झाली की त्यानंतर त्याचा मोह अजिबात समाप्त नाही होत. म्हणजे खूप प्रयत्न केला, एखाद्या दिवशी ठीक असतं पण दुसऱ्या दिवसापासून सेट नाही करू शकत. त्यासाठी काय करू? शुद्धात्मा पहा, फाईल आहे समजा. या आज्ञा, या ज्ञानानंतर ही दृष्टी राहील, मग तुम्ही त्यातून बाहेर पडू शकाल. तुम्ही ज्ञान घेतलंय? होय. मग ज्ञानाची दृष्टी ठेवा. ही फाईल आहे, समभावने निकाल करायचा आहे. रिअलमध्ये तो शुद्धात्मा आहे. मग मोह हळूहळू डिझॉल्व होत जाईल. समाप्त नाही, तोडायचं नाही आहे. जागृती ठेवल्याने, हे अज्ञानतेने, माझं किती चांगलं आहे, माझं आहे, माझं किती समजून घेतो, मला किती मदत करतो, तेच मोह वाटण्याचं कारण आहे. ही फाईल आहे, रिअलमध्ये शुद्धात्मा आहे. समभावने निकाल करायचा, मग मोह बाजूला पडेल आणि नॉर्मॅलिटी राहील. काय? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री अखिलेश. बोला. पूज्यश्री, आपल्याला हे विचारायचंय की ह्या ज्या आत्माच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस म्हणतात, मूळ आत्मा, अंतरात्मा, तो परमात्मा, तर ही कोणत्या डेव्हलपमेंट, कोणाची डेव्हलपमेंट होत असते? तो स्वतः जे मानतो की मी अखिलेश आहे, त्याचीच डेव्हलपमेंट आहे. तो अखिलेश मानतो तेव्हा त्याला स्वतःला जीवात्मदशा म्हटलं जातं. बहिर्मुखी जेव्हा त्यालाच अज्ञान होतं की मी अखिलेश नाही, मी तर शुद्धात्मा आहे, तेव्हा स्वतः अंतरात्मा होतो. आणि जेव्हा सगळ्या अज्ञानतेचा परिणाम संपून जातो, ॲब्सोल्यूट दशेमध्ये स्वतः पोहोचतो, तेव्हा स्वतःच परमात्मा होतो. तोच आत्मा आहे. स्वतः म्हणजे आत्मा, सेल्फच्या 3 स्टेजेस आहेत. रॉंग बिलीफमधून जीवात्मदशा, राईट बिलीफने अंतरात्मदशा, ॲब्सोल्यूट स्टेजमध्ये परमात्मदशा. नाही, तो सेल्फ तर आत्माच आहे, तो तर आवरण आहे. तर पण त्याच्या अहंकाराने आपली ही बॉडी समजतो, बट सेल्फ तर सेल्फच असं मानतो ना. म्हणजे 2 सेल्फ आहेत. एक तर मूळ सेल्फ आहे, तो तर परमनंट असाच राहिला आहे. हा डेव्हलप होणारा सेल्फ, जो अज्ञानतेने मानतो की मीच अखिलेश आहे, तो सेल्फ मूळ आत्म्यापासून वेगळा झाला आहे. कधी मानतो की मग बाहेरचं आहे, शरीराला मी आहे मानलं तर मूळ आत्म्यापासून स्वयं वेगळा. म्हणजे सोनं असतं ना, ते स्वतः म्हणजे जिवंत असलेलं सोनं, तर मी अंगठी आहे, आता माझ्यातलं सोनं मोडून टाकलेले लोक मला बांगडी बनवणार आहेत. म्हणजे असं मानणारं एक आहे आणि स्वयंखुद्ध सोनं द्रव्य रूपातलं बिघडलं नाही आहे, ही बिलीफ बिघडली आहे. तर बिलीफ बदलत 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 शेवटी राईट बिलीफ येते, तेव्हा ती अंतरात्मदशा येते. तोपर्यंत ती मूढात्मदशा आहे, डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. आणि ॲब्सोल्यूट झाला तर स्वतःच परमात्मा, नंतर मूळ आत्म्यासोबत अभेद्य होईल. आपण आधी सांगायचात की आपण आधी कित्येक वेळा सांगितलं आहे की या अखिलेश बरोबर संवाद साधा,
संवाद साधला बोलचाल पाहिजे. करा. पण असं मला काही म्हणजे खूप असं इन्सिडेंट असतात की जे हा रिलेटिव्ह अखिलेश आहे तो नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टी जिंकतो, तर त्याला तो समजावा. ॲक्च्युअल सेल्फनेसने होतं का त्यासाठी ते सांगा. नाही, दोन गोष्टी आहेत. एक तर स्वतः वेगळे राहा, अखिलेशपासून फर्स्ट स्टेप. आणि अखिलेशची जी चुकीची मान्यता आहे की मला हवंच हवं, बरं घेतल्यानंतरही आधी त्याने हे हवं आहे तेही पूर्ण झालं आहे, आता दुसरी गोष्ट काय हवी आहे, व्यवस्थितमध्ये असेल तेवढंच मिळेल. प्रेशर आणू नकोस कोणालाही, तुम्ही आग्रह करू नका, संयोग जुळू द्या असं बोलायचं. 5 आज्ञा पाळायच्या, AA ॲडजस्टमेंट करायची, निर्दोष दृष्टी ठेवायची. दोषी बघतोय, मोह करतोय, तर मोहाचे परिणाम सांगायचे. तो सांगेल, मी तुम्हाला सांगतो, त्याऐवजी तुम्ही अखिलेशला सांगा बरोबर झालं की नाही, अशा गप्पा टप्पा करायच्या. जय सच्चिदानंद. ज्योती स्वरूप बोला. पूज्यश्री, कृपा तर खूपच झाली आपली, पण तरी कधी कधी क्रोध येतो. कोणाला येतो? मला ज्योती स्वरूपला. मग तुम्ही का दुःखी होताय? दुःख होतं असं. दुःखी नाही व्हायचं, शेजाऱ्यांसारखं विचारायचं, जर आपल्यावर क्रोध केलाय तुम्हाला पसंत आहे का दुसऱ्यांना दुःख देता, माफी मागा, निश्चय करा, पुन्हा कोणाला दुःख नाही द्यायचं, चर्चा करायची. आणि क्रोध कोणत्या कारणाने येतो फाइंड आउट करा. तुमची मनमानी झाली नाही म्हणून क्रोध येतो का तुमचा कोणी अपमान केला तर क्रोध येतो, किंवा तुमचं बोलणं समजू शकत नाही म्हणून तुम्ही अपसेट झाल्यामुळे क्रोध येतो, का येतो क्रोध फाइंड आउट करा आणि त्याचं प्रतिक्रमण प्रत्याख्यान करा, मग क्रोधही सुटून जाईल. हा, प्रतिक्रमण तर करतो पूज्यश्री, पण तरी कधी कधी आईसोबत कधी बायकोसोबत होतच असतं. हो, मग प्रतिक्रमण करायचं. जय सच्चिदानंद. पूज्यश्रींना कोटी कोटी प्रणाम. शैलेश कुमार दास, ओडिसा बालासुरहून. पूज्यश्री 6 महिन्यापूर्वी फाईल 1 आणि फाईल 2 ने ज्ञान घेतलं होतं आणि आता 6 महिन्यात दोघीही खूप खुश आहेत आणि एवढे खुश आहेत की ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि फाईल 2 आजही आलेली आहे आणि आजही इच्छा आहे की आम्ही कायमच ह्या 5 जे ज्ञानाचे भाव आहेत ते मेंटेन ठेवावेत. 5 आज्ञा आणि आपला आशीर्वाद हवा आहे. हां, आणि आमचा प्रयत्न असतो की जेव्हा आम्ही भटकून जातो नेहमी त्यालाच इमिडिएट पुन्हा आम्ही नॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करतो. खूप छान. म्हणूनच कधी मिस्टेक कधी जर झालीच तर इमिडिएटली आम्ही पुन्हा येऊन जातो. म्हणून मी सांगतोय की धन्यवाद देऊ इच्छितो. कोटी कोटी धन्यवाद. खूप छान. माझा प्रश्न जो आज आहे, आपल्या स्वतःच्या अटॅचमेंट फाईल ज्या असतात त्यांचा जेव्हा देहांत होतो तर आपल्या हिंदू धर्माच्या हिशोबाने की आपण मानतो श्राद्ध करायला हवं, जसे कोणी गेले किंवा 12वा 13वा करतो, मानतो तर मानायला हवं. खरं तर आता घरामध्ये आसपास असतील त्यांची इच्छा असेल करायची तर करा, आणि कोणाची काही डिमांड नसेल, कोणी घरातले कोणी आग्रह करत नसतील तर मग नका करू. कारण जो गेलाय त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली तरी पोचेल. बाकी इतर व्यवहारातली क्रिया आहे ते खरं तर काही पोचत नाही. पण तुमच्या घरात जर कोणी वयोवृद्ध असतील किंवा आजूबाजूचे काका म्हणाले सगळे लोक नाही करायलाच पाहिजे तर करा, नाही तर तशी गरज नाही आहे. आणि कोणी हट्टीपणा करणारा नसेल तर नका करू, चालतं. बरं. आणि बायको आणि नवरा दोघांना ॲक्सेप्ट असेल तर काहीच गरज नाही. अडालजमध्ये काय करतात, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी एक त्या घंटानादाने असे मजेकार करतात, झालं सगळं पूर्ण, नंतर काहीही करत नाहीत. जय सच्चिदानंद. वर्षा विजय. दीपकभाई, माझा एकच प्रश्न आहे ज्याचे 2 प्रकार मी आपल्याला विचारू इच्छिते. दीपकभाई, प्रश्न असा आहे की जर एखाद्या माणसाचे मानसिक आजारामुळे आचरण बदलत असेल जे की ज्ञानाचे विरुद्ध असेल, एक्झाम्पल एक माणूस जो ज्ञानी आहे, खूप चांगल्या प्रकारे जीवन जगतोय, पण दरम्यान त्याला मानसिक आजारपण जर अशा प्रकारे आलं, फॉर एक्झाम्पल त्याला आभास व्हायला लागलाय, ठीक आहे, उच्च नीच त्याला मनातून नाही करायचंय, ते त्याला कळतंय, चूक आहे, रिलेटिव्ह वेगळे आहे, पण अडचण अशी आहे की जो केमिकल प्रॉब्लेम आहे तो त्याला भाग पाडतो तशा गोष्टी फॉलो करण्यासाठी. म्हणून आपल्याकडून हे जाणून घ्यायचंय की जर तो आजारी असताना असं आचरण करत असेल जे ज्ञानाच्या विपरीत आहे, तो असं करू नाही इच्छितो तरीही तो करतोय कारण मानसिक रोग त्याला भाग पाडतोय, तर अशात कर्माचे बंधन कशा प्रकारे होईल?
आता त्याची बिलीफ काय आहे, त्या हिशोबाने कर्माचं बंधन होईल. तो ज्ञानात राहिला, प्रकृतीचा गुन्हा होणार नाही की मी शुद्धात्मा आहे, हे प्रकृतीमुळे होत आहे. आणि काही काळानंतर काही गोळ्या खाऊन किंवा सायकॅट्रिस्टची मदत घेऊन पुन्हा आला आणि चुकांची माफी मागितली तरी चुका धुतल्या जातील. बरं, मग अशा प्रकारेच दीपकभाई म्हणजे एक कपटी इसम आहे ज्याने नेहमीच पैसे गैरव्यवहाराने कमावले, जे काय असेल ते. पण अचानक त्याच्या डोक्यात, म्हणजे मी आपल्याला वास्तवातलं उदाहरण देते जे काय आयुष्यात बघितले ते, तर तेव्हा काय झालं, मानसिक त्याला एक असा आघात बसला ज्यामुळे त्यांचे आचरण एकदम बदलून गेले. करुणा स्वरूप, सर्वांना प्रेमाने भेटतो, एक्स्ट्रा प्रेम व्यक्त करतो, प्रेमाचा शो करतो. तर त्यांच्या या आजाराचं स्वरूप, त्यांचा जो व्यवहार बदललाय, त्यामुळे त्याची कर्मचार्ज कशी होतील? हो, म्हणजे हे बिलीफ मध्ये आहे की मला आता चांगलंच वागायचं. जखम झाली तेव्हापासून बिलीफ चेंज झाली, जी नवीन बिलीफ आहे त्याप्रमाणे कर्मचार्ज होतील. तर मग निष्कर्ष असा आहे की जो बिलीफ आहे, जर आपले ज्ञान, आचरण आणि बिलीफ मध्ये खूप अंतर आहे. बिलीफ पार्टमुळे चार्ज होते, आचरण तर डिस्चार्ज आहे, आधीच्या बिलीफचं फळ आहे. बरं, ठीक आहे. जय सच्चिदानंद. दीपक, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला दीपकभाईजी, आपल्या चरणावर कोटी कोटी नमन. तुमचं? हुकुमचंद, सुलतानपूरहून, दिल्ली. माझा प्रश्न असा आहे की आपण म्हटलात व्यवस्थित शक्ती कर्मफलदाता आहे. कर्मफलदाता. पण म्हणजे ज्यावेळी कृष्ण अर्जुनाला ज्ञान देत होते त्यावेळी अर्जुनाला कृष्णाने सांगितले की तू कर्म कर, फळाची चिंता करू नकोस, ते तू माझ्यावर सोपवून दे, कारण मीच करता आहे, मीच धरता आहे. जेव्हा पूज्यश्री आपण असे म्हणता की भगवंताची चिंता कोणाच्या कामात दखल नाही देत, आणि जेवढे काही मागायचे आहेत, गीता वाचणे प्रत्येकजण वाचू शकतो, ऐकू शकतो, पण त्याचा अर्थ जो आहे तो आपल्यासारखा पूज्य जो तोच समजावू शकतो आणि समजावू शकतो. म्हणून कृपया करून तो अर्थ समजावा आम्हाला. त्याचं काय की सुरुवातीला नाही का दादाजींना सांगायचं ना की दादाजी मुलगा आमचा ऐकत नाही, आमचा धंदा पाणी चालत नाही, दादा भगवंतांवर सोपवलं आहे. पण दादा भगवान स्वतः मालक नाही आहे, त्यांना माहिती आहे की ते व्यवस्थितच्या आधारे आहे, पण समोरच्याचा करता पण सुटणार कसं. आणि ते भक्तिभाव आहे, तर ज्ञानाचा परिणाम पूर्ण दशेत आला नाही आहे. मग आता काय करायचं, अनुभव दशा आलीच नाही आहे. तर हे टेम्पररी असं सॉल्युशन आहे. दादा भगवान तुमच्यावरती मी सोपवलं आहे, तुम्हीच सांभाळा, बस मी तर शुद्धात्मा आहे, आता फाईल आहे ती दादाजींकडे सोपवली. अशी सोपवली तर दादाजी स्वीकार नाही करत, व्यवस्थितवर सोपवलं आहे दादाजींनी, आणि व्यवस्थितवर सोपवलं पण स्वतःकडे करता पण घेतलं, आणि नंतरची सहज डिस्चार्ज कर्म सहजतेने पूर्ण होतील. म्हणजे ज्ञान डायरेक्ट उपयोगात आणू शकतो स्वतः. आणि दुसरा उपाय असा आहे, दादा भगवानांवर सोपवलं, दादाजी जे करतील ते चांगलं, बस दादाजींवर सोपवा. म्हणजे असं केल्यामुळे कर्ताभाव सुटू शकतो. आणि अर्जुनाचा हा कर्ताभाव अशा प्रकारे, कृष्ण भगवंताने अर्जुनाचा कर्ताभाव अशा प्रकारे सोडवला की तुझं माझ्यावर सोपव, मीच सगळं सांभाळणार. त्यांना स्वतःला माहिती आहे ना, न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू न कर्मफल संयोगम स्वभाव वस्तू प्रवर्तते. मनुष्याच्या कर्तापणात, कर्मात, कर्मफळात प्रभूने दखल दिली नाही आहे. स्वतः जाणत होते कृष्ण भगवान, क्षायक समकितधारी होते, पण अर्जुनाचा मोहभाव तोडण्यासाठी आणि अहंकार सोडवण्यासाठी अशा प्रकारे समजावलं होतं. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. मी गीता सिंग बरेलीहून बोलतीये. मी 10 महिने झाले आता आपला सत्संग ऐकतेय. अनुभूती तर प्रयत्न करतेय आणि आली, पण आपण म्हणताना आनंदाची अनुभूती यायला लागते, त्याविषयी मला थोडं सांगावे. या दोन स्टेजेस आहेत. एक ज्ञानानंतर दुःखाचा अभाव सुरू होतो, दुःख कमी होतोच समाप्त होतं, नंतर आनंदाची अनुभूती वाढते. दुःख कमी झाल्यावर निराकुलता सुरू होते, दुःख कमी होणं तोही आत्म्याचाच अनुभव आहे. ज्ञानानंतर तोही सुरू होतो. म्हणजे ज्ञान घेणे आवश्यक आहे. धन्यवाद. मिळेलच. जय सच्चिदानंद. गुरुजी, माझा प्रश्न असा आहे की मला रात्री अंधारात खूप भीती वाटते. मला वाटतं की माझ्या आसपास कोणी आत्मा आहे. काय नाव आहे? बाहुल. आता घाबरायची गरज नाहीये, ती तुझी कल्पना आहे, बुद्धीची कल्पना आहे. तू दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हण आणि दादा भगवानांकडे प्रार्थना करे, दादा भगवान माझ्यासोबत राहा, मला शक्ती द्या. आता एवढे दिवस झाले, कधी कोणी तुला त्रास दिलाय, हैराण केलाय का? नाही. फक्त तुझी कल्पनाच आहे ना की काहीतरी होणार आहे, कोणीतरी त्रास देणार, कोणी असं करेल. खरं तर कधी घडलं नाहीये. तू मानतोस, ती मान्यताच चुकीची आहे.
ती मान्यता तुला दुःख देते, बाहेरचं कोणी दुःख देणारं नाहीच आहे. म्हणून तू हा दुसरा उपाय कर, दादा भगवानांकडे शक्ती माग, दादा भगवानांचा असीम जय जयकार कर. दादांच्या कृपेने बुद्धी शांत होईल, तेव्हा भयही निघून जाईल. जय सच्चिदानंद.